टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। रुपाली चाकणकर, सुनील टिंगरे, रवींद्र फाटक, रवींद्र धंगेकर, सुभाष जगताप, आपल्या बँकेचे चेअरमन दिगंबर दुर्गाडे, सुरेश घुले, प्रमोद बांगिरे, निलेश मगर, राजनाथ भोसले, वैशाली बनकर, सुनील बनकर, नंदा लोणकर, सुरेखा कवडे, संजय वडावकर, विजय कोलते, डॉक्टर संतोनी जगदाळे, अमर तुपे, रामदास तुपे, शिवाजी पवार, रुपेश तुपे, गणेश डोरे, राकेश कामठे, मारुती तुपे, अजिनाथ वोयटे, वैष्णवी सातव, लालासाहेब खराटे, रोहिणी क्षीरसागर, राहुल कुटे, विठ्ठल विचारे, विशेषतः ज्यांनी मला इथं आग्रहपूर्वक बोलवलं ते एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे, त्यांचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, अनेक सहकारी त्यांचे इथं उपस्थित आहेत, ते सर्व सन्माननीय पदाधिकारी, आपल्या ज्यांचा खऱ्या अर्थाने आज इथं सत्कार घेण्यात आलेला आहे, एक महाराष्ट्रातली एकमेव मान्यता प्राप्त असलेली आपली महाराष्ट्र एसटी कामगार संघटना आणि हनुमंतराव तात्यांच्या अमृत महोत्सवी गौरव समारंभाचा आहे। खरं तर बघता बघता मी राज्यामध्ये फिरत असताना सगळ्यांना सांगत असतो, बाबांनो, काळ वेळ कुणाकरता थांबत नसते। आणि मी पण माझ्या राजकीय जीवनाला सुरुवात 35 वर्षापूर्वी केली। 91 साली मी पहिला खासदार झालो। तेव्हापासून मी बघतोय हनुमंतराव ताटे एसटी आणि हनुमंतराव ताटे अशा पद्धतीचं एक समीकरण आम्ही त्यावेळेस पासून पाहत आलेलो आहे। ज्याचा उल्लेख माझे सहकारी उदय सामंतांनी केला की ज्या वेळेस ह्या एसटीचे प्रश्न निर्माण व्हायचे त्यावेळेस हिरीहिरीनं ते प्रश्न सोडून घेण्याकरता पवार कुटुंबियांशी तर हनुमंतरावांचे पहिल्यापासून जिव्हाळ्याचे संबंध, आदरणीय पवार साहेबांनी पण नेहमी ह्या संघटनेला कशी मदत करता येईल हाच प्रयत्न केला। आमचे सहकारी आर पाटलांची पण तशाच पद्धतीने सकारात्मक भूमिका असायची। मी देखील ज्यावेळेस माझ्याकडे काही जबाबदारी आली, ज्याचा उल्लेख मगाशी मला संदीप काकुणी केला की करोनाच्या काळामध्ये फार वेगवेगळ्या प्रकारचे प्रसंग आले, अक्षरशः तिजोरीमध्ये कसल्याही प्रकारचं उत्पन्न येत नव्हतं, सगळं बंद झालेलं होतं, कारखानदारी बंद झालेली होती, टॅक्स येत नव्हता आणि त्यावेळेस एसटी कामगारांच्या पुढं यक्ष प्रश्न निर्माण झालेला होता त्यांच्या पगाराचा। अक्षरशः काही वेळेस तुम्ही म्हणजे अशाही प्रकारची आंदोलनं झाली ती मुलं बाळ रस्त्यावर बाहेर की आम्हाला पगार नाही मिळाला, आमचं कसं कुटुंब चालायचं, असे वेगवेगळे गोष्टी घडल्या ज्या घडायला नको होत्या, परंतु त्या घडल्या, त्याच्यातनं आम्ही मार्ग काढला। शेवटी मगाशी अनेक बाबींचा उल्लेख उदयने आपल्या भाषणामध्ये केला। आज खरं तर हनुमंतराव तात्यांचा हे अमृत महोत्सवाचं वर्ष, आज या अमृत महोत्सव वर्ष आपण ते साजरं करतोय। ते स्वतः इथं आहेतच, त्यांच्या पत्नी ज्यांनी त्यांना सातत्याने सावलीसारखी साथ दिली त्या वैजयंती ताटे इथं आहेत, त्यांचे चिरंजीव अमोल ताटे, अतुल ताटे आणि मुलगी अश्विनी ताटे, मोठे बंधू वसंतराव ताटे, सगळा ताटे परिवार इथं उपस्थित आहेत। तसं बघितलं तर 51 मध्ये साधारण जुलै महिन्यातच मी परवाच एका कार्यक्रमात सुनील तटकरे साहेबांनी एक कार्यक्रम आयोजित केलेला होता आणि त्याला मी, देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथराव शिंदे साहेब, अनेक मंत्रिमंडळातले सगळे सहकारी, आमदार, वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे सहकारी खूप जण हजर होतो। आणि त्यावेळेस मी सहज विचार करत होतो की बाबा जुलै महिन्यामध्ये अनेक लोक जन्माला आलेले आहेत। मी आपले देवेंद्र मुख्यमंत्री म्हणून त्यांच्यापासून सुरुवात केली। 22 जुलैला ते जन्माला आले, 22 जुलैला मी पण जन्माला आलो। त्याच्यामध्ये पंकजाताईंचा जुलै महिन्यातच जन्म आहे, धनंजय मुंडेचा जुलै महिन्यातच जन्म आहे, असे अनेकांचे। त्याच्यामध्ये आत्ताच बघितलं हनुमंतराव ताटेंचाही जुलै महिन्यातच जन्म आहे। आमच्या इंदापूर तालुक्याचे डाळतचे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबामध्ये जन्माला आलेला हा सुपुत्र, वडील पाटबंधारे खात्यामध्ये होते, एक भाऊ जे इथं आता हजर आहेत वसंतराव ताटे, आणि
2 बहिणी असं कुटुंबीय व्यवस्था असताना देखील मॅट्रिक नंतर स्वतःच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थितीमुळं त्यांनी महामंडळात कारकुनाची नोकरी त्या ठिकाणी स्वीकारली आणि तेव्हापासून मग काही हनुमंतरावांनी मागे वळून बघितलं नाही. शेवटी अनेकांच्यामध्ये कर्तृत्व असतं, नेतृत्वाचे गुण असतात आणि ते काही झाकून राहत नाही. जसं आम्ही ग्रामीण भागामध्ये कोंबडा किती झाकण्याचा प्रयत्न केला की पाठ झाली की ते आरवतोच, झाकला तरी आत्मा आरवतोय. अशा पद्धतीनं हनुमंतरावांच्या बाबतीमध्ये घडलं आणि ग्रामीण भागातला हा इंदापूर तालुक्यासारख्या एका भागातनं, डाळससारख्या एका ग्रामीण भागातनं जन्माला आलेला हा तरुण शेतकरी कुटुंबातला आमचा सहकारी एसटी कामगार संघटनेचा डेपो सचिव म्हणून, विभागाचा सचिव म्हणून आणि नंतर पुणे प्रदेशाचा उपाध्यक्ष आणि प्रादेशिक सचिव असं टप्प्याटप्प्यांनी त्यांनी एक एक पायऱ्या त्या ठिकाणी ते चढत गेले. 86 साली आज तागायत जनरल सेक्रेटरी अशा विविध पदावर 50 वर्ष संघटनेमध्ये कामगार चळवळीचं कार्य त्यांनी केलं आणि एसटी महामंडळाच्या संचालक मंडळावर देखील कामगारांचे प्रतिनिधी म्हणून 2 वेळेला त्यांची नियुक्ती झाली. मित्रांनो, इतका काळ सातत्य टिकवायचं हे साधं सुद्धा काम नाही. कारण नवीन पिढी आता 50 वर्षात कितीतरी पिढ्या आल्या, कितीतरी. आता नंदाताई लोणकरांनी माझं स्वागत करत असताना त्यांनी मला सांगितलं की दादा, माझे वडील आणि आमचे हनुमंतराव ताटे एकत्रपणे काम करत होते. म्हणजे कितीतरी पिढ्या त्यांच्या हातनं घडण्याचं काम झालेलं आहे. आणि मागे पण त्यांनी मला खूप आग्रह केलेला होता की दादा, तुम्ही आमच्या वेगवेगळ्या कार्यक्रमाला त्या बाबतीमध्ये आलं पाहिजे. मागे मला आठवत आहे की त्यांनी मला माणगावला 5 मेला जो कार्यक्रम होता त्याला बोलवलेलं होतं. परंतु आजचा दिवस तसं बघितलं तर देशाचे थोर सुपुत्र लोकमान्य टिळकांची आज पुण्यतिथी आहे. आज त्यांचा एक कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. लोकमान्यांच्याच नावाने आपल्या राज्याचे सुपुत्र आणि देशाचे नॅशनल हायवेचे रस्ते विकास महामंडळाचे प्रमुख म्हणून जे देशात काम करतात त्या नितीन गडकरी साहेबांचा यथोचित सत्कार हा दुपारी 2 वाजता आहे. तो मुख्यमंत्र्यांच्या शुभ हस्ते आम्हा लोकांच्या उपस्थितीमध्ये. आमच्या उदयला MIDCचे ते चेअरमन आहे. MIDCचा आज वर्धापन दिन आहे. त्याच्यावर त्याही कार्यक्रमाला त्यांना इथून मुंबईला जायचं आहे. मी उशीर केला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. मी सहसा वेळेला खूप महत्त्व देणारा कार्यक्रम आहे, परंतु सकाळी 8 वाजल्यापासून कार्यक्रम सुरू झालेले आहेत. आज जसा हनुमंतराव ताटेंचा सत्कार आहे, आज त्याच्यामध्ये पुण्यश्लोक आपल्या लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी आहे. ते त्यांच्या स्मृतीला मी वंदन करतो, त्यांच्या कार्याला वंदन करतो. तसंच आज लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंची जयंती आहे, त्यांच्याही स्मृतीला मी अभिवादन करतो. हे थोर महापुरुष तुमच्या माझ्या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला मिळालेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आपण फार भाग्यवान आहोत. हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना महाराजांनी 18 पगड जाती 12 बलुतेदारांना बरोबर घेऊन काम केलं आणि आज देखील त्याच पद्धतीनं हा राज्य पुढे जाऊ शकतं. जातीय सलोखा ठेवला पाहिजे, एकोपा सगळ्यांच्या मध्ये ठेवला पाहिजे. मागण्या असतात, त्या मागण्यातनं मार्ग काढायचा असतो. आता हनुमंतराव मला म्हणत होते की दादा, पहिलं मला बोलू द्या, मला सांगू द्या माझ्या संघटनेच्या काय मागण्या. त्यांनी मला निवेदन पण दिलं. संदीपनी पण बोलत असताना काही गोष्टीचा अवाप केला, परंतु मी त्यांना सांगितलं की 1 वाजून गेलाय आणि मला तिथं वेळेत गेलं पाहिजे. माझ्यानंतर बाबा आढाव साहेब मार्गदर्शन त्या ठिकाणी करणार आहे, त्यामुळं तुम्ही हा कार्यक्रम पुढे चालू ठेवायचा आहे. आता कार्यक्रम आम्ही आधीच सांगितलेलं होतं. आज ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये असंघटित कामगारांचे नेते म्हणून आदरणीय बाबा आढाव हे आज उपस्थित राहिलेले आहेत. त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य सामाजिक परिवर्तन, शोषित आणि वंचित समाजाच्या उन्नतीकरता समर्पित केलेले आपण पाहतोय. आणि महात्मा ज्योतिबा फुले त्यांच्या सत्यशोधक विचारांचा वारसा पुढे नेण्याचं काम हे बाबासाहेबांनी सातत्याने चालवलेलं आहे. आज देखील ते अंधश्रद्धेच्या विरोधामध्ये लढणारे बाबा आढाव हे राज्याच्या पुरोगामी चळवळीतले
महत्वाचे आधारस्तंभ म्हणून आपण सगळेजण बाबांच्याकडे बघतो. त्यांचंही मी या वयात हनुमंतराव तात्यांना आशीर्वाद देण्याच्या करता, त्यांना शुभेच्छा देण्याच्या करता बाबा इथं आले, त्याबद्दल मी बाबांचं आपल्या सर्वांच्या वतीनं मनापासून स्वागत करतो. त्यांना दीर्घायुष्य लाभावं असं पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना देखील करतो. एकंदरीतच हे तुम्ही एसटी मध्ये जिला आपण लाल परी म्हणून त्या ठिकाणी ओळखतो, 1 जून 1948 पासून महाराष्ट्राची गाव तिथं रस्ता तिथे एसटी हे ब्रीद घेऊन अखंडपणे महाराष्ट्राची सेवा करण्याचं काम तुम्ही करताय. चढ उतार येतात अनेक बाबतीमध्ये, प्रत्येक जण, काही जण त्याच्यातनं खऱ्या अर्थाने मार्ग काढण्याचा प्रयत्न करतात, काही जण राजकारण करतात. मागच्या काळात काय काय घडलं त्या खोलामध्ये मी जात नाही, पण खूप जणांनी खूप काही आश्वासनं दिली की तुम्हाला सरकारी नोकर समजलं पाहिजे, त्याच्यामध्ये सामावून घेतलं पाहिजे, हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे. परंतु तुम्ही पण बारकाईने विचार केला पाहिजे की खरंच आपल्या सुखदुःखामध्ये सहभागी होऊन आपले प्रश्न सोडवण्याची धमकडे ताकद कुणामध्ये आहे, आणि एकंदरीतच वरवरचं कोण करतंय हे पण आपण समजून घेतलं पाहिजे. ज्याचा उल्लेख आमच्या उदयजींनी केला भाषणामध्ये, आर्थिक संस्था चांगल्या चालल्या पाहिजे. मी पण राज्याची आर्थिक जबाबदारी आज सांभाळतोय, त्याच्यातनं वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न देवेंद्र फडणवीस, एकनाथराव शिंदे, मी, आमचे प्रताप सरनाईक साहेब, त्यांच्यावर परिवहन खात्याची जबाबदारी आहे, ते सातत्याने मला भेटत असतात. आत्ता हनुमंतरावांनी पण, माझ्यानंतर हनुमंतरावांचंही भाषण होणार आहे, डॉक्टर बाबा आढाव साहेबांचंही भाषण होणार आहे. त्याच्यामुळं तुम्ही सगळेजण हनुमंतरावांना शुभेच्छा देण्याच्या करता, त्यांना पुढची त्यांची वाटचाल अशाच पद्धतीनं दीर्घायुष्य त्यांना मिळावं ही शुभेच्छा देण्याच्या करता आपण सगळेजण आलाय. त्याच्यामुळं माझं भाषण झाल्यानंतर देखील ते भाषण करणार. मी तुम्हाला आधीच सांगतो की मगाशी उदय तर राजकारणीच आहे, बोलत असताना अगदी मस्तपैकी तुमचा पाठिंबा, माझा तुम्हाला पाठिंबा आहे, तुमच्या मागण्यांना पाठिंबा आहे, मग आमचा काही विरोध आहे काही काय नाही. आता तो माझ्याच राष्ट्रवादीचा पहिल्यांदा युवकांचा अध्यक्ष मी केला होता. आता दाढी पांढरी झाली, पण तेव्हा एकदम शकोटमध्ये वरात म्हणजे तरुण बांड होतं, त्याच्यामुळे मी त्याचा अध्यक्ष केला होता. नंतरच्या काळामध्ये काही राजकीय स्थित्यंतर घडतात, त्या खोलामध्ये मी जात नाही. शेवटी आपण सगळेजण माणुसकी म्हणून एकमेकाला मदत करत असतो. मी एवढंच सांगतो की हनुमंतराव ताटे, संदीप, तुमच्या सगळ्या टीमला मला सांगायचं आहे की मी मुंबईत गेल्यानंतर तुम्ही मला ते निवेदन दिलेलंच आहे. मी माझ्या सोयीनं मी उदयला पण त्या मिटिंगला बोलवील, प्रतापला तर बोलवावंच लागेल कारण तो म्हणजे मंत्रीच आहे त्या खात्याचे. मी फायनान्सला बोलवील, प्लॅनिंगला बोलवील, मी तो संजय सेठ आहे ना सचिव, त्यांना बोलवील, आपला CMD त्याला आपण बोलू, म्हणजे आता MD आहे, CMD चेअरमन तर आपला प्रतापलाच आपण केलेलं आहे. त्या सगळ्यांना बोलून त्या संदर्भामध्ये आपण चर्चा करू. जे काही आपल्याला, तुम्ही काही मला सांगितलेलं आहे की दादा मागच्या काळामध्ये 6 वर्षापासून बिंदू नामावली अद्यावत आणि प्रमाणित नसल्यामुळं आपल्या कर्मचारी यांच्यावर होत असलेलं नुकसान, ह्याच्याबद्दलचा उल्लेख तुम्ही त्या बाबतीमध्ये केलेला आहे. अनुकंपा तत्वावर नेमणुकीच्या बद्दलचा उल्लेख केलेला आहे. खरं तर उदय आत्ताच काही दिवसापूर्वी आपण अनुकंपा तत्वावरचं धोरण राज्याचं आपण स्वीकारलेलं सामान्य प्रशासन ह्या विभागाला काही सांगितलेल्या होत्या, त्या गोष्टी केल्या, त्यालाच अनुसरून आपण ह्याच्यामध्ये पुढे जाऊ. बदल्यांच्या नियमानुसार विनंती, बदल्या आपसातील बदल्या, वैद्यकीकरणाकरता बदल्या, पती पत्नी एकत्रीकरण बदल्या, त्याच्या तरतुदीच्या बद्दलचा उल्लेख तुम्ही त्या ठिकाणी केलेला आहे. त्याचबरोबर विशेषतः मगाशी मला बोलत असताना सेवानिवृत्त ST कर्मचाऱ्यांना पण न्याय मिळवून द्यावा, त्यांच्या पण जे काही मागच्या काळामध्ये 6,500 रुपयाची वाढ झाली त्यातील फरकाचे हप्ते अजून बाकी आहेत. 16 पासून इन्क्रिमेंट फरक, घरभाडं भत्ता फरक, महागाई भत्ता फरक, त्याबद्दलचे काही प्रश्न आहेत. आणि इतर पण आपले मोफत पास दे मान्य केलं, अमुक केलं. शेवटी ST पण चालली पाहिजे, त्याच्यातनं तुम्हालाही मदत झाली पाहिजे, ती लोकाभिमुख झाली पाहिजे. त्याच्याबद्दल आता रस्त्यांचं काम आम्ही मोठ्या प्रमाणात हातात घेतलंय.
नॅशनल हायवेचे आणि स्टेट हायवेचे सगळे रस्ते आम्ही चांगले करतोय. अजून जे राहिलेले तेही आम्ही चांगले करतोय. त्याच्याबद्दल पण आमचं काम चाललंय. त्याच्यामध्ये काही ठिकाणी फ्लायओव्हर आम्ही करतोय, सबवे करतोय, बोगदे त्या ठिकाणी करतोय. ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. परंतु त्याचबरोबर ज्याचा उल्लेख उदयजींनी आपल्या भाषणात केला, बारामती, रत्नागिरी आणि धाराशिव इथल्या बस स्थानकाचा. आता संदीपने मला सांगितलं की दादा ते जे काही बस स्थानक झालंय बारामतीचं, त्याच्यात वर्कशॉपच्या संदर्भात काही अडचणी मी गेल्यानंतर त्या बघीन की काय अडचणी. वास्तविक मी तिथं अनेकदा भेटी दिल्यात आणि तिथले अनेक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. परंतु लवकरच आम्ही एसटीच्या ज्या जागा मोक्याच्या आहेत त्या आता हार्ट ऑफ दी सिटीमध्ये आलेल्या आहेत. त्याकरता देखील प्रताप सरनाईक, देवेंद्रजी, मी आणि एकनाथरावांच्या मागे लागलो. कॅबिनेटमध्ये ते मागे लागलेले की 30-30-30 अशा पद्धतीनं जर काही PPP मॉडेल करायचं म्हणलं तर कुणी येत नाही. 30 वर्ष बघता बघता संपून जातात. त्याच्यामुळं त्याच्यात वाढ करावी. आता आम्ही 49 वर्ष आणि पुन्हा 49 वर्ष, पूर्वी जसा 99 वर्षाचा आपण भाडेपट्टा करायचो किंवा 99 वर्षाचे करार करायचो, त्याच्याऐवजी आता 98 वर्षाचं नवीन धोरण आम्ही राज्यामध्ये आणतोय. आणि ते धोरण आणल्यानंतर ह्या सगळ्या आपल्या बाबींना अधिक गती आपल्याला देता येणार आहे. बाकीच्याही बद्दल आता EV इलेक्ट्रिक व्हेकल मोठ्या प्रमाणावर यायला लागलेले आहे. आम्ही सध्या PMPML मध्ये घेतल्या, परंतु काही काही ठिकाणी अजून म्हणावं असं सुरुवात आहे. सुरुवातीला काही काही त्रुटी राहतात, अडचणी राहतात. परंतु जो डिझेलचा भार आहे, काही CNG वर आपण नेतोय, डिझेलचा भार आहे तो तर कमी केला पाहिजे. तो कमी केल्यानंतर प्रदूषण पण कमी होईल. आपल्याला पुढच्या पिढीचा पण विचार केला पाहिजे, पर्यावरणाचा पण विचार केला पाहिजे. आणि म्हणून भारत सरकारने पण ह्याच्यात मोठ्या प्रमाणावर लक्ष घातलंय. पण अजूनपर्यंत चायना मेकच EVच्या इलेक्ट्रिक व्हेकलच्या बसेस येत आहेत. त्या इतर मेकच्या पण आल्या पाहिजेत. त्याला सबसिडी भरपूर आहे. केंद्र सरकार देत आहे, राज्य सरकार देत आहे, आम्ही निधी देतोय. प्रताप सरनाईकांनी अनेका ठिकाणी सांगितले 5000 बसेस देण्याचं राज्य सरकारने मान्य केलेलं आहे. काही काही बसची दयनीय अवस्था आहे. तिथं कुठं पावसाळ्यामध्ये आमच्या कोकणच्या भागात कंटिन्यू पाऊस चालतो, उघडीप होत नाही. इव्हन आमच्या भोर राजगड आणि त्या मुळशी, मावळ, जुन्नरखेड, आंबेगाव त्याही भागामध्ये पाऊस मोठ्या प्रमाणावर पडतो. पलीकडे कोकणात मध्ये आमच्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणेच्या परिसरात घडतो. त्याच्यावर तिथं पण बसेस चांगल्या असल्या पाहिजे. सगळीकडे बसेस चांगल्या असल्या पाहिजे. आणि त्या बसेस चांगल्या असण्याच्या दृष्टिकोनातनं देखील आपण काही पावलं उचललेली आहेत. त्याच्या संदर्भामध्ये देखील बजेटमध्ये तरतूद, थोडंसं काही भार मागच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी फार मोठा आम्ही उचललेला, विशेषतः आमच्या लाडक्या बहिणींचा. ती जबाबदारी आमची. आम्ही जबाबदारीमधून पळ काढत नाही. फक्त तो लाभ खरोखरीच पात्र माझ्या भगिनींना मिळाला पाहिजे, माझ्या बहिणींना मिळाला पाहिजे, आमच्या मुलींना मिळाला पाहिजे. त्या प्रकारे आम्ही त्याच्यात प्रयत्न करतोय. आमच्या शेतकऱ्यांना तर आम्ही मदत केलेली तर 3, 5, 7.5ची बिलं माफ, म्हणजे ते पैसे राज्य सरकारला भरावे लागतात. आज महिलांच्या करता जवळपास 45,000 कोटी रुपये मला बाजूला काढून ठेवावे लागतात. आज आमच्या 3, 5, 7.5 हॉस्पिटलच्या करता 20,000 कोटी रुपये बाजूला काढून ठेवावे लागतात. अशा पद्धतीनं पगाराकरता 3.5 लाख कोटी रुपये पगार, पेन्शन ह्याच्याकरता बाजूला काढून ठेवावे लागतात. आज एसटीच्या करता देखील अनेक वेगवेगळ्या सवलती आपण देतो, त्याच्यात आम्हाला निधी द्यावा लागतो. असे अनेक प्रश्न आहेत. परंतु प्रश्न तुम्ही मांडायचे आणि आम्ही त्याच्याबद्दल काही ना काही सांगायचं, हे करण्याच्या पेक्षा चर्चेतनं प्रश्नाचा मार्ग निघू शकतो. म्हणून मी आमचे कर्मयोगी हनुमंतराव ताटे अमृत महोत्सवी गौरव सोहळ्याच्या निमित्तानं मी तमाम माझ्या सहकाऱ्यांना सांगेन, कारण आमची सगळ्यांची भावना आहे, महायुतीच्या सरकारची भावना आहे की एसटीचा प्रवास हा सर्वात सुरक्षित प्रवास आहे. हा कोट्यवधी नागरिकांना दृढ विश्वास निर्माण करणारा प्रवास आहे. एसटीला हा गौरव प्राप्त करून देण्याचं काम एकमेव मान्यता प्राप्त संघटना असलेल्या माझ्या महाराष्ट्र एसटी कामगार संघटना, त्या संघटनेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, सदस्य आणि कामगार यांची महत्वाची भूमिका राहिलेली आहे. त्याबद्दल
संघटनेच्या आजी माजी पदाधिकारी सदस्य हितचिंतक बंधू भगिनींचं त्यांच्या कुटुंबियांचं राज्याचा उपमुख्यमंत्री या नात्यानं मी मनपूर्वक अभिनंदन पण करतो, त्यांना शुभेच्छा देखील या निमित्तानं देतो. महाराष्ट्र एसटी कामगार संघटना ही एसटी कर्मचाऱ्यांनी माझ्या माहितीप्रमाणे 1965 सालापासून न्याय देण्याचं काम करते आणि या संघटनेला फार मोठ्या मोठ्या नेत्यांचं महापुरुषांचं नेतृत्व मिळालेलं आहे. कैलासवासी एस.एन. जोशी असतील, कैलासवासी नानासाहेब गोरे, कैलासवासी मोहन धारिया, केंद्रीय रेल्वे मंत्री कैलासवासी जॉर्ज फर्नांडिस, कैलासवासी पन्नालाल सुराणा, कैलासवासी भाऊ पाठक अशा अनेक मान्यवरांनी ह्या संघटनेचं नेतृत्व ते केलेलं आहे. आता अनेक वर्ष हनुमंतराव ताटे यांच्यासह एक आमच्यातला तरुण सहकारी संदीप शिंदे या संघटनेचं नेतृत्व करतायत. या संघटनेचं आणि इंदापूरचं एक जवळचं नातं आहे, कारण आमचा संदीप पण इंदापूरच्या कसब्यातला आणि आमच्या हनुमंतराव डाळकचे अशा पद्धतीनं ते एक जवळकीचं नातं आहे. त्याच्यामुळे ही संघटना गेले अनेक दशकं ह्या कामगारांच्या करता किंवा त्यांच्या मागण्यांच्या करता हक्काकरता लढताना त्यांनी जबाबदारीची जाणीव पण ते करून देतात. नुसत्या हनुमंतराव ताटेंचं एक वैशिष्ट्य आहे, नुसत्या मागण्या करत नाही, मागण्या पदरात पडल्यानंतर आपली पण काय जबाबदारी आहे संघटनेच्या कामगारांची हे पण ते सांगतात आणि त्याच्यातनं संघटनेचं महत्वाचं योगदान देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. संघटनेचे विद्यमान अध्यक्ष संदीप शिंदे असतील किंवा सरचिटणीस हनुमंतराव ताटे त्यांचे सर्व सहकारी यांनी समर्पित भावनेनं संघटनेचं काम आजपर्यंत केलेलं आहे आणि ते यशस्वी पद्धतीनं पुढे नेण्याचं काम देखील करतात. ही गोष्ट खरोखरी अतिशय कौतुकास्पद अशा प्रकारची ही गोष्ट आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये देखील मला हे तुम्ही मागे देखील ज्यावेळेस माझ्या माहितीप्रमाणे रत्नागिरीला 3 महिन्यापूर्वी 5 मेला माणगाव रायगड येथे आयोजित केलेल्या 57व्या वार्षिक अधिवेशनाच्या निमित्तानं संदीप शिंदे आणि हनुमंतरावांनी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी मला कार्यक्रमाला आमंत्रित केलेलं होतं, परंतु पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे मला तिथं जाणं जमलं नाही. तथापि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या द्वारे मी आपल्याशी संवाद साधला आणि त्यानंतर आपल्याशी प्रत्यक्ष संवाद साधताना मला आज ह्या निमित्तानं आनंद होतोय. या जे सभागृह आहे ह्याचंही नाव हे स्वर्गीय आमच्या विठ्ठल पाटलांचं नाव या सभागृहाला विठ्ठल पाटील नाट्यगृह म्हणून. विठ्ठल पाटलांनी पण स्वतःच्या पूर्ण आयुष्यभर गरीब वर्गाच्या करता, बहुजन समाजाच्या करता, समाजातल्या सर्व जाती धर्माच्या करता पुरोगामी विचार हे पुढे नेण्याचं काम आणि ह्या सगळ्या ज्या काही मान्यवर होऊन गेले त्यांचा वारसा पुढे नेण्याचं काम यांनी केलेलं आहे. आता ते काम चेतन तुपे करतात, त्या गोष्टीचं समाधान हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला निश्चितपणे आहे. पण मी आपल्याला सगळ्यांना आवर्जून सांगेन की मला सारखं तिथं हनुमंतराव पण जरा संदीप जरा दबकतच बोलायचा, पण हनुमंतरावनी कितीतरी पुढारी आले गेलेले पाहिलेले त्याच्यावर त्यांना काही कोणाबद्दल वाटत नाही. अजित पवार असला काय दुसरा कुणी असला काय, त्यांना संघटनेच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं पाहिजे, संघटनेचे प्रश्न सोडवले गेले पाहिजे हा एकमेव ध्यास मनामध्ये ठेवून हे हनुमंतराव ताटे आजपर्यंत जगलेत आणि तुमच्या पाठिंब्याच्या जोरावर आजपर्यंत ते तुम्हाला खोटं नाही सांगत, तुमच्यासारख्या जनतेचा पाठिंबा काम करत असणाऱ्या माणसाच्या पाठीशी उभा राहिला तर त्याला पण अजून स्फूर्ती येते, प्रेरणा येते आणि त्याच्यातनं त्याचं आरोग्य पण चांगलं राहतं आणि त्याचं आयुष्य पण त्या ठिकाणी वाढतं. तशा पद्धतीनं त्यांना अमृत महोत्सवापर्यंत पोहोचवण्याचं काम ह्या महाराष्ट्रातल्या तमाम एसटी कामगारांनी केलेले हे कदापि विसरता येणार नाही. अर्थात कुटुंबियांची साथ मिळाली त्याच्याबद्दल दुमत असण्याचं कारणच नाही, पण त्याच्यात त्यांची मेहनत, त्यांचे कष्ट, त्यांनी त्या पद्धतीनं केलेले जे काही पाठपुरावे ह्याला पण आपल्याला नाकारता येणार नाही. आणि म्हणून हनुमंतराव तुमच्या खूप मनात होतं की अजितच्या आधी बोलायचं आणि ते प्रश्न मांडायचे, पण तुम्ही काळजी करू नका, त्याच्याबद्दल तुम्हाला जे काही प्रश्न मांडायचे ते मांडा. त्याच्यामध्ये बाबा आढावांचे पण आशीर्वाद घ्या. अजून कोणाला काही बोलायचं असेल तर ते बोलू द्या. ते उदय सामंतांनी कदाचित आम्ही पहिल्यापासून आमचे सूर जुळलेले असल्यामुळं
त्यानं सांगितलं असेल नाही नाही दादा आल्याशिवाय कोणी बोलायचं नाही. आपण त्याच्या आधी भाषणं झाली असती, उरकली असती, मला कळलं असतं की हे त्याच्यातल्या नोट आहेत. पण तुम्ही पुन्हा मी सांगेन की यांचेही विचार ऐकण्याच्या करता आलेले आहेत. मी गेल्यानंतर बाकीच्यांनी सगळ्यांनी इथंच थांबावं, इतरांचे विचार ऐकावे. आणि हनुमंतराव, संदीप, तुम्हाला सगळ्यांना सांगेन, संघटनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना सांगेन, त्याच्याबद्दलची नोट मी आज संध्याकाळी उशिरापर्यंत, आज माझा मुक्कामच पुण्यात आहे, माझ्या हातामध्ये ते द्या. माझे कुठं कुठं कार्यक्रम आहे ते विकास माझा OSD पाटील आणि राम चौबे प्रायव्हेट सेक्रेटरी त्याला विचारा. त्या पद्धतीनं दिल्यानंतर ह्याच महिन्यामध्ये उदय साधारण मंगळवार किंवा बुधवारी थोडंसं संध्याकाळी बसू, म्हणजे मग जरा लांबलीच मिटिंग तरी चालेल. त्या प्रकारे आपण प्रताप लांबले म्हणजे प्रश्न सोडवण्याच्या करता विषय लांबवायचे नाही. म्हणजे उद्या फायनान्सचं काय म्हणणं आहे, परिवहनचं काय म्हणणं आहे, ह्याच्याच्या निमित्तानं. पण सुदैवाने देवेंद्र फडणवीसजी, एकनाथराव शिंदेजी, अजित पवार, प्रताप सरनाईक, उदय सामंत, आम्ही सगळेजण सकारात्मकच प्रत्येक बाबतीमध्ये आहे, ते तुम्ही बघितलेलं आहे. त्या संदर्भामध्ये आम्ही काही ना काही मार्ग हे आजपर्यंत शिक्षकांच्या बाबतीमध्ये काढला, आम्ही पोलीस पाटलांच्या बाबतीत काढला, कोतवालांच्या बाबतीत काढला, आमच्या लाडक्या बहिणींच्या बाबतीत म्हणजेच अंगणवाडीमधल्या माझ्या सहकाऱ्यांच्या बाबतीमध्ये काढला. अनेक घटकांच्या बाबतीमध्ये हे निर्णय आम्ही घेत चाललेलो आहोत आणि जनतेने आम्हाला प्रचंड भरभक्कम पाठिंबा दिलेला आहे. असलं पाठबळ राज्याची निर्मिती झाल्यापासून कधी कुठल्या सरकारला मिळालेलं नाहीये. त्याच्यावर जनतेचं काम केलेलं आहे. आता जबाबदारी आमच्या महायुतीमध्ये काम करणाऱ्या सगळ्या मंत्रिमंडळाची वाढलेली आहे. त्यामुळं आम्ही पण त्या बाबतीमध्ये मार्ग काढू. त्याबद्दल यत्किंचितही शंका कुशंका मनामध्ये तुम्ही बाळगू नका. तुम्ही जरी इथं बसणारे अनेक जण शेतकऱ्यांच्या पोटी जन्माला आलेले आहेत, आम्ही पण शेतकरी आहोत. त्याच्यामुळं आपलं एक वेगळं आग्रह नातं, एक परिवार म्हणून आपण एकमेकाला आधार देत आलेलो आहे. हे आपल्याला विसरता येणार नाही, नाकारता येणार नाही. आणि पुढेही आपल्याला हे सगळं सातत्य टिकवायचं आहे. ते टिकवण्याच्या करता मध्ये तुम्ही बघितलं 30% वाढ झाली आणि नंतर 30% वाढ तिकिटाची लगेच मागे घेण्यात आली. त्याच्याबद्दलचा निर्णय झाला. आमचा प्रयत्न हा असतो की आमच्या प्रवाशांना पण ते पटलं पाहिजे आणि प्रवाशांना ते परवडत असताना माझ्या कामगारांना पण त्याच्यातनं न्याय मिळाला पाहिजे. याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. मला ही गोष्ट माहिती आहे की जगामध्ये पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्ट ती कशाही प्रकारची असली तर ती फायद्यामध्ये नसते. कारण ते गोरगरिबांना एक सुविधा देण्याचं काम असतं. ज्यांची ऐपत चांगली तो विमानाने जाईल, तो फर्स्ट क्लासने जाईल, सेकंड क्लासने जाईल किंवा तो व्हिडिओ कोचमधनं जाईल. पण सर्वसामान्य जो माणूस असतो त्याला शेवटी आपली ST ही महत्वाची आहे आणि त्याकरता STला मदत झाली पाहिजे. ह्या मताचा मी देखील जरी अर्थमंत्री असलो तरी आहे. त्याबद्दल आपण तीळमात्र शंका मनामध्ये बाळगू नका. त्यामुळं तुम्हाला जे काही तुमचे मूलभूत प्रश्न आहेत ते मार्गी लागले पाहिजे. त्याच्यामध्ये जसे जसे तिथली परिस्थिती माझी सुधारेल त्या पद्धतीनं मी मदत करीन. मी तुम्हाला अजिबात कुठं वाऱ्यावर सोडणार नाही. मी पण नाही, आमचं महायुतीचं सरकार देखील नाही. मुख्यमंत्री नाही, प्रताप नाही, उपमुख्यमंत्री नाही, उदय नाही, कुणीही नाही. हनुमंतराव तात्यांचं आणि आमच्या हडपसरचं एक वेगळं नातं आहे. जवळपास 40 वर्ष त्यांचं वास्तव्य ह्या परिसरात आहे. त्याच्यामुळं एक आपल्यातलं सहकारी म्हणून नेहमीच हडपसरकरांनी देखील हनुमंतराव ताटे आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांना स्वीकारलेलं आहे. हे आपल्याला नाकारता येणार नाही. ST कर्मचाऱ्यांच्या अलीकडंच आम्ही महागाई भत्त्यामध्ये वाढ केलेली आहे. भविष्य निर्वाह निधी, वैद्यकीय प्रतिपूर्ती याबाबत देखील सरकार सकारात्मक आहे. महिला वाहकांना केवळ दिवसा ड्युटी लावण्यात येते. ST कर्मचाऱ्यांना अपघात विमा योजना लागू करण्यात आलेली आहे. त्यांच्यासाठी स्वच्छ नीटनेटके विश्रांतीगृह बांधण्याचं काम आम्ही हातामध्ये घेतलेलं आहे. मोठ्या संख्येने नवीन बसेस खरेदी करण्याचं काम आम्ही हातामध्ये घेतलेलं आहे. या पुढील काळामध्ये देखील ST कर्मचाऱ्यांचे प्रश्न आणि विशेषतः आपली जी काही संघटना आहे त्या संघटनेच्या माध्यमातून
महाराष्ट्राची जी संघटना तुमची आहे त्या संघटनेच्या पण बाबतीमध्ये महाराष्ट्र एस टी कामगार संघटना यांचेही प्रश्न सोडवण्याच्या करता प्रयत्न हे केले जाणार आहेत. त्यांचं जीवनमान उंचावण्याच्यासाठी निधीची कमतरता मी भासू देणार नाही हा शब्द देखील मी हनुमंतराव तात्यांच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो. त्याबद्दल काळजी करू नका. मी शब्दाचा पक्का आहे ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. माझी ती ओळख आहे आणि त्याच्यामुळं आम्ही सगळेजण कामाची माणसं सकाळपासून आम्ही काम करत असतो आणि लोकांचे प्रश्न सोडवण्याच्या करता प्रयत्न करत असतो. ठीक आहे, रोजच्या रोज मी उदय तुम्हाला भेटू शकत नसेल प्रताप, पण जेव्हा गरज असते त्यावेळेस आपण नेहमीच एकमेकाच्या बरोबर असतो आणि तशाच पद्धतीनं मी तुम्हाला ह्याच महिन्यामध्ये वेळ देईन आणि त्यावेळी तुम्ही या संघटनेचे किती पदाधिकारी येणार आहेत ते संदीप तुम्ही मला सांगा. हां, हे बघा पाठीमागेच येऊन उभा राहिला. मी बघते तिकडे संदीप कुठं, तू असाच माझ्या पाठीशी राहा. त्याच्यामध्ये आपण तुमचे प्रश्न सोडू. त्याबद्दल संदीप काळजी करू नको. हनुमंतराव तुम्ही पण काळजी करू नका. तुम्ही आज अतिशय तरुण दिसताय. म्हणजे तुमची 2 मुलं जवळ बसवली तर तिघही भाऊभाऊच दिसायले, एवढे तरुण तुम्ही दिसताय. अर्थात त्या सगळ्यांच्या प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, विश्वास तुमच्या पाठीशी म्हणून हे सगळं घडलंय हे कुणी कदापि नाकारू शकणार नाही. ह्याच गोष्टीचा पुन्हा उल्लेख करतो. तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्र सरकारच्या वतीनं, महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या वतीनं तुम्हाला दीर्घायुष्य लाभावं. तुमची पुढची पण कारकीर्द अतिशय दैदिप्यमान राहावी आणि अशाच पद्धतीनं शेवटपर्यंत ह्या आमच्या महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेचा विश्वास हा तुमच्यावर तसाच कायमचा राहावा ही अपेक्षा व्यक्त करतो. तिथं कुठंही हनुमंतराव पण तडा जाऊन देणार नाही, संदीप पण तडा जाऊन देणार नाही आणि तुमच्या योग्य ज्या मागण्या आहेत त्या निश्चितपणे तुमच्या पदरामध्ये पाडून घेण्याचं काम हनुमंतराव संदीप करतील. त्याबद्दलची ग्वाही मी या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना देतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.